मी तुझी रे भाग 9। आज पहिल्यांदा तिला जाणवत होतं की बाबा खूप इमोशनल होत आहेत। आपली मुलगी लग्न करून जाणार याच विचाराने नेहमी शांत असणारे बाबा अस्वस्थ वाटत होते। स्वतःचं दुःख लपवणाऱ्या बाबांच्या डोळ्यातही पाणी होतं। त्या दोन मुलींनी सारखंच त्यांची छोटी परी ही जाणार याच विचाराने जणू त्यांना करमत नव्हतं। मग ते बोलतात, रिया बेटा, काहीही झालं तरी प्रत्येक गोष्ट मात्र आईबाबांना सांगायची, असं लपवायचं नाही। ओके बेटा, हो बाबा करत ती बाबाच्या खुशीत शिरते। बाबा खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण अक्षूला गमावण्याची भीती आणि तुम्ही रागावणार तर नाही ना, त्यामुळे नाही धाडस केलं मी। सॉरी बाबा। ठीक आहे, आता तुझी ताई आणि माई सारखं आम्हाला सोडून जाणार, बाबा बोलले। बाबा असं इमोशनल नका ना होऊ, नाहीतर मी येतेच राहीन हा कायमची, कधीच लग्न नाही करणार, ती लाडात येऊन बोलते। असं का, म्हणजे खरंच अक्षूला सोडून तू इथे राहशील कायमची? बाबा तिला हसवण्याच्या उद्देशाने बोलतात। ती लाजून असते आणि आईला बोलते, आई बघ ना ग, तू तरी सांग ना त्यांना। आणि आई बाबा दोघीही खडखडून हसतात। रिया जेवण करून तिच्या रूममध्ये येते आणि अक्षूला फोन करते। हाय रिया, मी तुला आत्ताच फोन करणार होतो। झालं का अक्षू जेवण? हो अक्षू, तुला आता मला गुड न्यूज द्यायची आहे, सांग ना काय झालं? अक्षू अधीरतेने बोलतो। तुझे बाबा आले होते इथे माझ्या घरी। मग झालेल्या सगळ्या गोष्टी ती अक्षूला सांगते। अक्षूच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकसाथ चेहऱ्यावर उमटतात। तो विचार करतो, बाबांना कधीही न सांगता माझ्या सुखासाठी रियाच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करून आले। तेवढ्यातच बाबा त्याला त्याच्या पाठीमागे आलेले दिसतात। तो रियाचा फोन ठेवतो आणि बाबांना थँक्यू बाबा बोलतो। बाबाही त्याच्या पाठीवरून हात ठेवून बोलतात, अक्षू आपली फॅमिली सुखात असावी एवढीच माझी इच्छा आहे। तुझी निवड योग्यच आहे। रिया खूप गुणी, हुशार, शिवाय सगळ्यांचा आदर करणारी मुलगी आहे। या सगळ्या गोष्टींचा मी खूप विचार केला आणि मग गेलो तिच्या घरी तिला लग्नाची मागणी घालायला। बरोबर केलं ना मी की नाही चुकलं? बघ, आणखीन विचार कर, वेळ अजून गेलेली नाही। परत बंधनात लटकल्यावर मात्र सुटका नाही तुझी। मग तुझ्या आईसाहेबांचं कसं मी निमूटपणे सगळं ऐकतो, तसंच आयुष्यभर एकत्र राहावं लागेल। अक्षू लाजून हसतो। मग बाबा ही त्याच्या पाठीवर थाप मारत हसतात आणि बोलतात, अरे तुझा फोन चालू होता ना? हा चालू दे तुझं, चल मी जातो, तुला डिस्टर्ब नको उगीच, असं बोलत हसून बाबा निघून जातात। बाबा पण ना असं हसत बोलतात। अक्षू रियाला फोन लावते। मग त्या चांदण्या रात्री कितीतरी वेळ दोघं गप्पा मारत बसतात। आकाशातल्या चांदण्या बघत बघत रियाचा चेहरा समोर येत असतो, जणू तीही टेरेसवर अगदी त्याच्या जवळ बसून त्याला खुणवत असल्याचा भास त्याला होतो। खरंच हे प्रेम माणसाला किती वेळ लावतो की तिच्याशिवाय काहीच चांगलं वाटत नाही, कशातच मन लागत नाही, फक्त सगळीकडे तिचंच अस्तित्व दिसतं। स्वतःचं असणंही विसरून जातो मी। एवढं वेळ लावण्यापेक्षा नवरी बाई या लवकर घरी, नाहीतर हा तुमचा अक्षू लग्ना अगोदरच वेडा व्हायचा। असं मनाशी बोलत टेरेसवरून खाली जातो। एंगेजमेंटची तयारी दोन्ही घरात जोरदार चालू होती। रियांच्या घरी गावचे पाहुणे, ताई माई आलेले असतात। पाहुण्यांनी घर गजबजले असतं। अगदी घरात सगळ्यांचे मिळून जोरजोरात हसण्याचा आवाज मोठमोठ्याने येत असतो। गप्पा मस्ती रंगात आलेल्या असतात। सगळे एकत्र आल्यावर कार्यक्रमाची मज्जा वेगळीच येते ना। रियाही सगळ्यांबरोबर मज्जा मस्ती करण्यात रमलेली असते। एवढ्या दिवसांनी सगळे एकत्र आलेले असतात। अगदी प्रत्येक जण कामातून वेळ काढून तिच्यासाठी आलेले असतात। तिचे 3 काका मामा मामी, सख्खे चुलत भाऊ, मावस बहिणी, विद्या, तिच्या 2 मावश्या आणि 2 आत्या, त्यांची मुलं, बापरे, 3ही बेडरूममध्ये रूम फुल असतात। रियाच्या घरातल्या मग शेवटी लेडीज लोक बेडरूममध्ये आणि जेंट्स लोक हॉलमध्ये ओढीने गाद्या जमिनीवर हातरून झोपी जातात। तरीही गप्पा चालूच होत्या सगळ्यांच्या आणि सगळेजण तिला अक्षूच्या नावाने चिडवत असतात।
आणि ती लाजून त्यांचाही आनंद घेत असते. तीही मग सगळ्यांबरोबर गप्पा मारत रंगून जाते. जणू रियाचं लग्नच आहे असं वाटतं तिला. कार्यक्रम दुसऱ्या दिवशी अक्षूच्या घरासमोर असतो. जोरात तयारीही चालू असते. तयारी तर असणारच, एवढ्या मोठ्या बिझनेसमन मुलांची एंगेजमेंट असते. ऑफिसमधला पुरा स्टाफ कामाला लागलेला असतो. खूप छान सजावट केलेली असते. अक्षूला रियासोबत बोलायचं असतं, पण रिया पाहुण्यांमध्ये रमलेली असते. कसं बोलणार, तिला तो 2 दिवस झाले बघितलं सुद्धा नव्हतं, म्हणून तो वैतागलेला असतो. काय हे रिया, तू ही विसरली मला? तू स्वतःहून एकदाही मेसेज केला नाही मला. अक्षू चिडचिड करत स्वतःशी बडबडत असतो. तरीही तो न राहवत तिला मेसेज करून बघतो. मिस यू डार्लिंग. रिया तू कॉलपासून बोलली नाही मला. अक्षू खूप वेळ वाट बघतो, पण रिया काहीच रिप्लाय देत नाही. तो रागाने फोन साईडला ठेवून देतो आणि तसा झोपण्याचा प्रयत्न करत राहतो. अचानक रियाचं लक्ष मेसेजकडे जातं. ती बघते अक्षूने खूप वेळा फोनही केलेला असतो. ती घाबरून अक्षूला मेसेज करते. फोन केला तर बाजूलाच सगळे झोपलेले, मावशी, ताई, मग कसं बोलणार? ती मेसेज करते, सॉरी अक्षू, मी तुझा मेसेज आत्ताच पाहिला. मिस यू टू डार्लिंग. तेवढ्यातच तिला कोणीतरी हाक मारते. ती फोन ठेवून निघून जाते. रियाच्या घरचे पाहुणे सगळे पोचतात. कार्यक्रमाच्या जागेवर तिथले सगळे वातावरण बघून तेही थक्क होतात. एवढा मोठा बंगला, त्या लोकांचं राहणीमान सगळं बघून आलेले पाहुणे आश्चर्य होतात. आणि तेवढ्यातच अक्षू येतो. त्याच देखणं रूप बघून सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. पोरीनं नशीब काढलं. रियाचे काका, मामा आणि अक्षूला बघून खुश होतात. नवरा मुलगा चांगला आहे बोलतात. तिची मावशी तोपर्यंत बोलते, आपली मुलगी आहेच अशी लाखात एक. पूर्ण ऑफिसमधला स्टाफ आलेला असतो. त्यांच्या बाबांचे मोठमोठ्या कंपनीचे मालक आणि मोठमोठाले बिझनेसमॅन आलेले असतात. त्यांच्या काकांचा मुलगा प्रणित, मुलगी मयुरी ही आलेले असतात. काकाही उपस्थित असतात. रिया उद्योगपतीची सून होणार यामुळे तिचे सगळ्या नातेवाईक खुश असतात. एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होतो. रिया एखाद्या अप्सरासारखी दिसते. तिने मराठमोळा मेकअप केलेला असतो. नाकात नथ, कंबरपट्टा, बाजूबंद, चंद्रकोर टिकली, जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज, छानसा आंबाडा आणि त्यावर मोगऱ्यांचे गजरे, केसांची कपाळावर खेळणारी ती बट, डोळ्यात ते काजळ आणि तिच्या सौम्य मेकअप याच्यात ती उठून दिसत असते. प्रत्येकजण तिच्याकडे बघत असतात. रियाचं रूप खुलून दिसत होतं. ती सुभेदार घराण्यांची सून शोभून दिसत असते आणि तिच्या पुढे उभा राहिलेला शेरवानी घालून रुबाबात मजबूत बांधांचा अक्षू एकदम हँडसम दिसत असतो. त्याच्या जोडी अगदी लक्ष्मी नारायणचा जोडा वाटत होता. अक्षूही राहून राहून रियाकडे बघत असतो. चेहऱ्यावर वेगळंच तेज झळकत असतं. तिच्या हातात घेऊन तिच्या नाजूक बोटात अंगठी घालतो. तीही त्याच्या बोटात अंगठी घालते. सगळेजण टाळ्या वाजवतात. अक्षूचे बाबा आपल्या मुलीला आणि सुनेला कौतुकाने पाहत असतात. अगदी नजर लागेल असं ते दृश्य. सगळेजण कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. शेवटी सगळा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडतो. रिया त्या गर्दीत अक्षूला बोलू नाही शकत. कसं तरी बाय करून ती तिच्या घराच्या बरोबर निघते. आज तिला सगळेजण सुभेदार घराण्यांची सून म्हणून बघत होते. तीही तो मेकअप घरी जाऊन काढत होती. हिरव्या बांगड्या आणि त्याच्या पाठीमागे आणि पुढं घातलेल्या मोत्याच्या बांगड्या काढत ती आरशासमोर उभी राहून स्वतःमध्ये हरवलेली होती. माझी ओळख अक्षूची होणारी बायको अशी होत होती. हेच ऐकायला किती छान वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तिला सगळेजण गावी घेऊन जाण्यासाठी आग्रह करत होते. तीही नाही बोलली, पण कोणीच तिचं ऐकून घेत नव्हतं. शेवटी काका आणि मामा बोलले, रिया बेटा, तुला लग्न झाल्यानंतर नाही राहता येणार. तू थोडे दिवस राहा आमच्याबरोबर. सगळे खूप आग्रह करत होते.
शेवटी बाबाही जा म्हणून बोलत होते. त्यामुळे रियाला काय कारण सांगू हेच कळत नव्हतं. शिवाय एवढ्या 2-3 दिवसांच्या गडबडीत अक्षूबरोबर एकदाही फोनवर बोलणं झालं नव्हतं. तो अगोदरच खूप चिडला होता. त्याच्या मेसेजचा खूप लेट रिप्लाय दिला होता आणि कामाचं कारणही सांगू शकत नव्हती. अगोदरच अक्षूंच्या बाबांनी तिला 10 ते 15 दिवसांनी आली तरी कामावर तरी चालेल. तिच्या नाईलाज झाला होता. ते सगळेजण तयार होऊन गाडीत बसले होते. तिच्या आईने तिचीही बॅग भरून तयार ठेवली होती. ती अक्षूला सारखं फोन करत होती, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. काय करू ते कळत नव्हतं. रिया गावच्या देवीचं दर्शन घेऊन ये हा असं आई सांगत होती. तिचं लक्ष कशातही लागत नव्हतं. हे सगळं अचानक घडलं त्यामुळे तिला याची कल्पना अक्षूला देताही आली नाही. कसं सांगू त्याला काहीच कळत नव्हतं. अक्षूचा फोन का स्विच ऑफ असेल? त्याला खूप राग आला तर नसेल ना माझा? मी काय करू आता? ती गाडीत बसून आईबाबांना बाय करत विचार करत होती. तेवढ्यातच गाडी चालू झाली. सगळ्यांच्या मिळून 4-5 4 व्हीलर होत्या. सगळेजण एकदम एकत्र निघले होते. गावी 3-4 तासचं ड्रायव्हिंग करत ते जाणार होते. त्यामुळे ते लवकरच निघले. गाडी मुंबईचे रस्ते ओलांडून जात होती. तिने स्वातीला फोन केला. स्वाती, दादा कुठे आहे ग? स्वाती तिला चिडवत होती, पण तिचा मूड तिला नीट दिसला नाही. म्हणून मग स्वातीच बोलते. काय झालं ग रिया वहिनी? मी आता वहिनी बोलू शकते का तुला? तिची बडबड चालू होती. स्वाती, दादाला फोन देते का ग? त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. हा थांब बघते मी. असं बोलत बोलत ती अक्षूला शोधत त्याच्या रूममध्ये गेली. अगं वहिनी, तो नाही आहे घरी, स्वाती बोलली. ठीक आहे, त्यांना आल्यावर सांग की मी काकांबरोबर गावी गेले ते. हो ठीक आहे, लवकर ये बोलत स्वाती फोन ठेवते. अक्षू घरी आल्यानंतर स्वाती त्याला सांगते की रिया गावी गेली ते. पण स्वाती ती याबद्दल मला काहीच बोलली नाही असं अक्षू तिला म्हणतो. अरे दादा, तिने खूप वेळा फोन केला तुला, पण तुझा फोन स्विच ऑफ येत होता. मी मीटिंगमध्ये होतो म्हणून फोन बंद करून ठेवला होता. असं बोलत तो गुपचूप आतमध्ये निघून जातो. अशी कशी रिया? तिला जाताना एकदाही वाटू नये मला भेटावं, बोलावं? लगेच तिचं माझ्याबद्दलचं प्रेम कमी झालं की काय? त्याला विचार पडतो. तिचा विचार करतच त्याला झोप कधी लागेल हेच कळलं नाही. फोनची रिंग वाजली. बघून त्याला जाग येते. फोन रियाचा असतो. तो पटकन फोन कट करतो आणि परत झोपण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.